नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती ही जाहीर झाली आहे। दुष्काळ जाहीर झालेला आहे। तर दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जे अखेरचा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे अंतिम पैसेवारी। तर अंतिम पैसेवारी कोणत्या जिल्ह्याची जाहीर झाली आहे ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन माहिती बघायला भेटेल। तर मित्रांनो, राज्यामध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली आहे। त्यामध्ये जवळपास 1021 महसूल मंडळामध्ये ही दुष्काळ जाहीर झालेला आहे। तर त्यानुसार आपण असं बघणार आहोत की जालना जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर जालना जिल्ह्यामध्ये 970 गावामध्ये जवळपास जो अंतिम टप्पा असतो दुष्काळ परिस्थिती जाहीर झाल्यानंतर तो म्हणजे अंतिम पैसेवारीचा, तो जालना जिल्ह्यामध्ये 970 गावाचे अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यानुसार मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 515 गावं ही खरीपाची आणि जवळपास 456 गावं ही रब्बीच्या पेरणीची आहेत। त्यामध्ये रब्बीच्या पेरणीच्या सुद्धा 203 गावं एवढी गावं हे रब्बीचे म्हणजे 50 पैसेपेक्षा कमीचे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत। त्यामध्ये मित्रांनो 971 गावाची लिस्ट आली होती। त्यामध्ये झालं असं की राणीमा हे गाव नीन दुधना प्रकल्पामुळे बुडीत असल्यामुळे या गावाची अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यास विलंब लागणार आहे। तर जाहीर सध्या तर होणार नाही ही अंतिम पैसेवारी। तर त्यानुसार आता 970 गावाची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यामध्ये आता तालुके बघणार आहोत आपण। तर जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यातील 151 गावाची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आली आहे। त्यानंतर बदनापूर तालुक्यातील एकूण 92 गावाची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यानंतर भोकरदन तालुक्यामध्ये 157 गावं, त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील 101 गावाची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। त्यानंतर परतूर तालुक्यातील 97 गावाची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। मंठा तालुक्यातील जवळपास 117 गावाची पैसेवारी, त्यानंतर अंबड तालुक्यातील 138 गावाची पैसेवारी, त्यानंतर धनसावंगी गावातील 118 गावांची पैसेवारी, त्यानंतर परतूर तालुक्यातील 98 गावापैकी झालं असं की राणीमा हे गाव हे परतूर तालुक्यात येत आहे। तर परतूर तालुक्यातील 98 गावं जाहीर करण्यात आली होती, परंतु राणीमा हे गाव काढून टाकण्यात आल्यामुळे विलंब लागल्यामुळे आता 97 गावाची पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 5 तालुक्यातील यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, म्हणजे 5 तालुक्याचा समावेश हा दुष्काळामध्ये अगोदरच झालेला होता। तर उर्वरित गावं आणि तालुके आणि महसूल मंडळे हे आता 15 तारखेला म्हणजे काल 15 तारखेला अंतिम अंतिम पैसेवारीमध्ये 50 पैसेपेक्षा कमीमध्ये ग्राह्य धरण्यात आलेली आहे। तर आता पैसे वाटपचा निर्णय कधी चालू होतो, पैसे वाटप करण्यास, दुष्काळाचे पैसे वाटप करण्यास कधी सुरुवात होईल ते आपण बघणारच आहोत। तर मित्रांनो, याचबरोबर आपल्याला जर व्हिडिओ